मध्ये एक टर्म आहे ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो किंवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये भावना असतात, त्या सकारात्मक असतात किंवा नकारात्मक असतात. तर मनामध्ये असणाऱ्या भावनांचा फ्रुटफुल उद्देशासाठी म्हणजेच फलदायी उद्देशासाठी जेव्हा तुम्ही वापर करता किंवा तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करता, तर त्याला आपण काय म्हणतो? इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो किंवा त्या व्यक्तीकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे हे म्हणतो. इमोशनल इंटेलिजन्स हा प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा लक्षात घ्या, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करा, ॲज अ लीडर म्हणून काम करत असताना तुम्हाला इमोशनली इंटेलिजन्स असणं हे फार गरजेचं आहे. आता याचंच एक उत्तम उदाहरण आपण बघूया की लक्षात घ्या, इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे जर तुम्ही तुमच्या नकारात्मक भावनेशी जर तुम्ही खूप जास्त अटॅच असाल तर काय होऊ शकतं याचं आपण उदाहरण बघूया. ब्रिटनमध्ये एक गॅब्रिएल रोसेटी नावाचा एक कवी असतो, ब्रिटिश कवी. तर त्याच्या पत्नीच्या निधनानंतर तो त्याचं जे पॅशन असतं, कविता तयार करण्याचं पॅशन असतं, तर तो गमावतो आणि पत्नीच्या निधनासोबतच तो त्याच्या कवितांचा संग्रह हा दफन करून टाकतो. आता इथे काय झालं की त्याचं जे पॅशन आहे कविता लिहिणं, याच्यावरती दुःखाची जी भावना आहे, दुःख या भावनेशी त्याने स्वतःला खूप जास्त अटॅच ठेवल्यामुळे काय होतं की तो त्याचं पॅशन गमावतो. मात्र काही वर्षानंतर तो परत कविता लिहायला लागतो आणि नवीन कवितांचा संग्रह हा प्रकाशित करतो. मात्र इथे काय आहे लक्षात घ्या, दुःख या नकारात्मक भावनेशी जर तुम्ही जास्त अटॅच राहिला तर अशा पद्धतीने तुमचं म्हणजे पॅशन, तुमची कृती आहे, फोकस आहे, या सर्व गोष्टींवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. याचंच दुसरं एक उदाहरण बघूया की लक्षात घ्या, सतत येणाऱ्या अपयशामुळे बऱ्याच वेळा आपण आपला आत्मविश्वास गमावतो आणि आत्मविश्वास गमावल्यामुळे काय होतं की आपण परत यशासाठी प्रयत्न करत नाही. अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. मग इथे काय आहे की आपण मनामध्ये फिअर येतं, अपयशाचं फिअर येतं. मग फिअर या नकारात्मक भावनेशी आपण खूप जास्त अटॅच राहतो. ठीक आहे ना? तर इथे लक्षात घ्या की तुम्ही परत यशासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्या अपोजिट आपण बघूया की समजा तुम्ही एखादी कृती हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे, बरोबर? तर सक्सेस मिळालं आहे तर तुम्ही त्या सक्सेसमध्ये सुद्धा तुम्ही तल्लीन नाही राहायचं, त्याच्यात धुंदीत सुद्धा तुम्ही राहायचं नाहीये. दुसऱ्या पद्धतीची किंवा नेक्स्ट लेवलची उंची तुम्हाला कशा पद्धतीने गाठता येते किंवा त्याच्यावरती आपण ती स्टेप कशा पद्धतीने घेऊ शकतो, नेक्स्ट सक्सेससाठी कशा पद्धतीने ट्राय करू शकतो, हे याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय आहे की सक्सेस मिळालं किंवा अपयश मिळालं म्हणून तुम्ही त्या भावनेशी स्वतःला अटॅच नाही ठेवायचे. प्रत्येक सिच्युएशनमध्ये नॉर्मल राहायचंय, बरोबर?